अनेकांची जीवनं गुलजार साहेबांनी समृद्ध केली मित्रांनो, अनेकांची जीवनं. एक कवी काय करू शकतो त्याच्या प्रतिभेने? साधं राहणं आहे, पांढरे शुभ्र वस्त्र आहे आणि लेखणी अत्यंत शुभ्र आहे. मध्ये एकदा काही दिवसांपूर्वी, काही महिन्यांपूर्वी मी एक लेख वाचला होता. सौमित्र म्हणजे आपला किशोर कदम, माझा अतिशय आवडता कवी, मराठीतला कवी आणि अभिनेता म्हणून सुद्धा त्यांनी अफलातून कामं केलेली आहेत. हा जो किशोर कदम आहे ना, हा किशोर कदम हा गुलजार साहेबांच्या त्याला सहवास मिळाला गुलजार साहेबांचा, आणि तो खूप चांगले स्नेहबंध दोघांचे जुळलेले आहेत. तो भाग्यवान आहे, प्रश्नच नाही. गुलजार साहेब त्यांना मिळालेत आणि त्याने त्याच्यावर एक लेख लिहिला होता गुलजार साहेबांवर. त्या लेखामध्ये एका प्रसंगाचा उल्लेख होता मित्रांनो, की त्या प्रसंगाने आणि ज्या उल्लेखाने असं डोळ्यात टचकन पाणी येतं. मला वाटतं तुम्हीही वाचला असेल लेख, पण त्यामध्ये एक मृत्यूशय्येवर असलेला एक गुलजार प्रेमी आहे. त्याने गुलजार साहेब भेटावे म्हणून आयुष्यभर वाट बघितली त्यांची. पण असे काही सहज नाही होत ना रे. मलाही वाटतं लता मंगेशकरांना भेटावं, मलाही वाटतं सचिन तेंडुलकरला भेटावं, मलाही वाटतं MS धोनीला भेटावं, विराटला भेटावं, किंवा अजूनही आपले जी लाडकी मंडळी आहेत त्यांना भेटावं. तसं त्यालाही वाटत होतं गुलजार साहेबांना भेटावं. पण दुर्दैवाने त्याला गुलजार साहेबांना भेटता नाही आलं. पण संबंध येऊ शकला, कनेक्ट होऊ शकला वेगळ्या माध्यमातनं. त्याने मृत्यूशय्येवर असताना गुलजार साहेबांवर एक कविता लिहिली होती. मित्रांनो, ही कविता खूप 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 खोलवर रुतणारी आहे. मी आधी ती कविता वाचतो, मनापासून ऐका. काफी वक्त बीता गुलजार तुम्हारा इंतजार करते करते, शायद चंद सदियां बीती हो, मैं वही बैठा हूं उस मोड़ पर जहां तुम्हारे छांव की उंगली पहली बार थामी थी मैंने. सोचा कि तुम आओगे कभी खुद की छांव की तलाश में. जिस पेड़ के नीचे मैं बैठा रहा, उसकी सारी पत्तियां अब सूख कर गिर गई है गुलजार. हजारों बारिशें आकर चली गई, लाखों मुसाफिर गुजरे यहां से, फिर भी एक पत्ता नया न आया. इस पेड़ की शाख आज भी उस तरह कांप उठती है गुलजार, उस तरह कांप उठती है. समझा बुझाकर सुला देता हूं, आओ कुछ बातें कर ले, नज्म के छाले देखे दिखाएं. कब तक मैं अपनी छाव को घूमता रहूंगा ऐसे, जगाओ मुझे यहां से, क्योंकि जहां इंतजार भी पिघलने को है. काफी वक्त बीता है गुलजार तुम्हारा इंतजार करते करते. दुर्दैवाने याला गुलजार साहेब भेटू नाही शकले, पण गुलजार साहेबांनी त्याच्यासाठी व्हॉइस मेसेज पाठवला असं त्या आर्टिकलमध्ये वाचलंय मी, त्या लेखात वाचलंय मी. असे असंख्य गुलजार प्रेमी गुलजार साहेबांच्या शब्दांवर जगतायत. शब्द माणसाला जगवतात, जगण्याची उमेद देतात, जगण्याला दिशा देतात. आणि गुलजार जर असेल तर जीवनाला नक्की दिशा मिळते. मित्रांनो, आपण खूप भाग्यवान आहोत. मी मुद्दाम त्या गोष्टीचा पुन्हा पुन्हा उल्लेख करतोय. मी काही शेर किंवा काही गुलजार साहेबांनी लिहिलेले 4-4 ओळी तुम्हाला मुद्दाम ऐकवीन,
ताकद काय असते शब्दांची मित्रांनो. मैंने मौत को तो नहीं देखा, पर शायद वो बहुत खूबसूरत होगी. कमबख्त जो भी उसे मिलता है जीना ही छोड़ देता है. 4 ओळी, 4 ओळी. इतना क्यों सिखाए जा रहे हो जिंदगी, हमें कौन से यहां सदियां गुजारनी है. बहुत छाले हैं उसके पैरों में, कमबख्त उसूलों पर चला होगा. दौलत नहीं, शोहरत नहीं, न वाह चाहिए, कैसे हो, बस 2 लफ्ज की परवाह चाहिए. आजकाल असंही कोणी म्हणत नाही ना. हाऊ आर यू, याच्यात मजा आहे का. कसा आहेस रे, हे म्हणण्यात जे माधुर्य आहे किंबहुना स्नेह आहे, जो जिव्हाळा आहे, जे प्रेम आहे, ते त्या माझ्या मते हाऊ आर यू मध्ये नसावं. पण तरी आपण असं विचारलं ना कुणाला, काय म्हणतोस, कसा आहेस, तर तो ओलावा यायला हवा, जो इथे अपेक्षित आहे गुलजार साहेबांना. कुछ अलग करना हो तो भीड़ से हटके चलिए. भीड़ साहस तो देती है मगर पहचान छीन लेती है. अच्छी किताबें और अच्छे लोग तुरंत समझ में नहीं आते, क्योंकि उन्हें पढ़ना पड़ता है. उन्हें पढ़ना पड़ता है. घर में अपनों से उतना ही रूठो कि अपनी बात और दूसरों की इज्जत दोनों बरकरार रहे. लोग कहते हैं कि खुश रहो, लोग कहते हैं कि खुश रहो, मगर मजाल है कि रहने दे. खूप बोलता येईल, खूप सांगता येईल. मला अजून एक विशेष गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, तुम्हाला शेअर करायची आहे. मराठीतल्या सिद्धहस्त कवयित्री शांताबाई शेळके, की ज्यांच्या शब्दांना शारदेनेच मला वाटतं स्पर्श केलेला होता. खरंच वीणा पुस्तक धारिणी असलेली ती शारदा. मी त्याच्यावर जेव्हा एक शब्द नक्षत्रे नावाचा एक कार्यक्रम केला मित्रांनो, फक्त शब्दांबद्दलच होता. आणि त्यावेळेला शांताबाईंच्या कविता वाचायला मिळाल्या, शांताबाईंची गाणी ऐकायला मिळाली. अशा शांताबाईंनी गुलजार साहेबांचा एक कविता संग्रह अनुवादित केलेला आहे. आणि तो कविता संग्रह म्हणजे गुलजार साहेबांनी काव्य प्रकारामध्ये आणलेला वेगळा बाज. आणि त्याला नाव दिलं होतं गुलजार साहेबांनी त्रिवेणी. त्रिवेणीमध्ये 3 ओळींच्या कविता आहेत. त्या कवितेच्या अनुवादानंतर ते पुस्तक प्रकाशन करताना गुलजार साहेबांनी एक प्रास्ताविक म्हणून लिहिले. गुलजार साहेब लिहितात शांताबाईंना उद्देशून, कारण त्यांनी तो कविता संग्रह शांताबाईंना समर्पित केला. एक श्रेष्ठ प्रतिभावंत दुसऱ्या श्रेष्ठ प्रतिभावंताचं कौतुक करतोय. आप सरस्वती की तरह मिली, आप सरस्वती की तरह मिली और सरस्वती की तरह ही गुम हो गई. ये त्रिवेणी आप ही को समर्पित. काय बोलावं कळत नाही, काय बोलावं. मनोगतामध्ये त्रिवेणीमधलं मनोगत मुद्दाम वाचतो तुमच्यासाठी, की त्रिवेणी हा काव्यसंग्रह जेव्हा लिहिला गेला तेव्हा त्यातलं मनोगत मला अगदी मनापासून
हे तुमच्यासाठी ऐकवायचं आहे. गुलजार साहेब लिहित आहेत, त्याचा मराठी अनुवाद केला आहे ऑब्व्हियसली. अगदी प्रारंभी जेव्हा मी कवितेचा हा विशिष्ट आकृतिबंध निर्माण केला, तेव्हा ही त्रिवेणी शेवटच्या कोणत्या संगमाला जाऊन मिळणार आहे याची मला काहीच कल्पना नव्हती. या रचनेला मी त्रिवेणी नाव दिले ते एवढ्यासाठीच की इथे पहिल्या 2 कविता पंक्तींचाच गंगा यमुनेप्रमाणे संगम होतो आणि एक संपूर्ण कविता तयार होते. पण या 2 प्रवाहाखालून आणखी एक नदी वाहते आहे आणि तिचं नाव आहे सरस्वती. पण ती गुप्त आहे, डोळ्यांना दिसत नाही. त्रिवेणीचे काम ही सरस्वती दाखवून देण्याचे आहे. कारण सरस्वती म्हणजे ही 3री काव्यपंक्ती. ती पंक्ती पहिल्या 2 पंक्तींमध्ये कुठेतरी लपली आहे, अंतर्भूत झालेली आहे. कमाल आहे की नाही? ह्या त्रिवेणीची झलक तुम्हाला फक्त आता ऐकवतो, कारण ही कविता संग्रह तुम्ही वाचावा या कारणासाठी. विचार भिरकवला मी बेफिकीरपणे अवकाशात. तो आता ईश्वरापाशी जाऊन पोहोचणार की त्याच्याही पार जाणार, की पलीकडे जाऊनही पुन्हा माझ्यापाशीच येणार. लक्ष द्या, पहिल्या 2 ओळी आणि 3री ओळ. या सारेजण आरसेच वेढून घेऊ अंगभर, साऱ्यांना आपलाच चेहरा दिसत राहील त्यात, आणि साऱ्यांना सारेच सुंदर वाटतील येथे. हातात हात मिळवला, जरा विचार करून नावही घेतले. जणू माझ्या कादंबरीचे अंतरंग वरवर चाळूनच प्रथम पाहिले. काही नाती पुस्तकात बंदिस्त असतानाच चांगली वाटतात. सारा दिवस बसलो होतो हातात भिकेचा कटोरा घेऊन. रात्र आली, चंद्राची कवडी आत टाकून गेली, आणि आता हा कंजूष दिवस ही सुद्धा हिरावून गेली. त्रिवेणी. मित्रांनो, आज हे निमित्त आहे, आपल्याला गुलजार साहेब बघायला मिळत आहेत, ऐकायला मिळत आहेत. तर मित्रांनो, गुलजार माझ्यासाठी आता काय आहे? तर गुलजार माझ्यासाठी अथांग समुद्र आहे, अमर्याद समुद्र आहे, की कधीकधी आपण त्याच्याबरोबरच जातो, त्याच्याबरोबर धावतो, त्याच्याबरोबर पळतो, कारण आपण गुलजारचेच होऊन जातो. आपण आपले उरतच नाही, आपलं अस्तित्वच उरत नाही. आपण पूर्णपणे त्याच्या शब्दाचे होतो, त्याच्या काव्याचे होतो, गुलजार होतो. असंच आहे. अशाच पद्धतीने आपण गुलजार बघूयात. गुलजार साहेबांना जो ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला त्याच्या निमित्तानं आपण गुलजार पुन्हा एकदा समजून घेऊयात, जाणून घेऊयात, वाचूयात आणि त्याच्या समुद्रातला एक थेंब बनूयात. आणि मग मी तुम्हाला जे सांगतो ते तुम्हाला पटेल की जर आपल्याला असं थेंब होता आलं तर आपण म्हणू शकू की हमारी जिंदगी गुलजार है. बाय बाय.